बच्चों, आज अपन पढ़ने वाले हैं रोजनिशी। मराठी की किताब में 44 पेज नंबर निकालो और रोजनिशी अपन पढ़ेंगे। पहले पढ़ लेते हैं, फिर समझ लेते हैं। हाथ में पेन लो और जहाँ जहाँ मैं देख रही हूँ आप लोगों को वहाँ वहाँ पेन रख के पढ़ना है। रोजनिशी लिहिल्याने माणसाला जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी मिळते. रात्री पूर्वी दिवसभरातील सर्व घडामोडींची नोंद आपण रोजनिशीमध्ये करत असतो. रोजनिशी कशी लिहितात हे विद्यार्थ्यांना समजावे, त्यांनी रोजनिशी लिहावी, हे या पाठामागचे प्रयोजन आहे. वैष्णवीच्या रोजनिशीचे 4 पान रिकामे आहे. त्यावर तुम्ही तुमची रोजनिशी लिहा. पाठामध्ये सांगितलेलं आहे आपल्याला अभ्यास कशाला करायचा असतो. आपण अभ्यास करणे म्हणजे काय असते, आपल्यामध्ये स्वतःमध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी नेहमीसाठी रुजल्या पाहिजे. आपण चांगले नागरिक तयार झालो पाहिजे, म्हणून आपल्याला अभ्यास असतो. म्हणून आपल्याला चांगल्या गोष्टी शिकवल्या जात असतात. आणि चांगल्या गोष्टी शिकवण्यासाठी आपल्याला वाचन आलं पाहिजे, पुस्तकं वाचली पाहिजे. चांगल्या गोष्टी, चांगले अनुभव या सगळ्यामधून आपण एक चांगला व्यक्ती घडलो पाहिजे, म्हणून आपल्याला अभ्यास असतो. ठीक आहे. तर आज आपल्याला रोजनिशी म्हणजे आपली दैनंदिनी कशी लिहावी हे या पाठातून वैष्णवी नावाच्या एका मुलीच्या माध्यमातून आपल्याला हे इथे सांगितलेलं आहे. तर रोजनिशी म्हणजे काय, आपण रोज संध्याकाळी आपल्या जीवनातील पूर्ण घडलेली हकीकत एखाद्या वहीमध्ये किंवा एखाद्या डायरीमध्ये लिहून काढणे म्हणजे रोजनिशी. ती कशी लिहितात हे तुम्हाला कळायला पाहिजे, म्हणून आपल्याला इथे हा पाठ दिलेला आहे. तो पाठ आपण समजून घ्यायचा आहे. इथे म्हटलेलं आहे की रोजनिशीचं 4थं पान रिकामं आहे. म्हणजे तुम्हाला 3 अनुभव वैष्णवीचे इथे दिलेले आहे आणि 4था अनुभव तुम्हाला स्वतःला आपल्या त्या रिकाम्या पानामध्ये लिहायचा आहे. तर आज आपण सुरू करतो आहे रोजनिशी. रोजनिशी म्हणजे काय हे वाचून घेऊ आधी. वैष्णवी नावाची एक मुलगी होती. तिला एक चांगला छंद जडला होता. छंद जडला म्हणजे एक तिला चांगली सवय लागली होती की रोज दिवसभर ज्या गोष्टी घडायच्या त्या गोष्टी ती आपल्या संध्याकाळी एका डायरीमध्ये लिहून ठेवायची. तिला नियमितपणे हे करायची सवय लागली होती. रोज लिखाणाची सवय लागली होती. तिने 3 दिवसाची रोजनिशी लिहिली आणि ती आता आपण इथे वाचू. ठीक आहे. तर वैष्णवीला एक नवीन छंद जडला होता. आताच सांगितलं मी, छंद म्हणजे सवय लागली होती. तिला चांगली सवय लागली म्हणजे छंद जडला होता. ती नियमितपणे रोजनिशी लिहत होती. ती दैनंदिनी रोज लिहत होती. तिने लिहिलेली 3 दिवसाची रोजनिशी आपण वाचू. 14 नोव्हेंबर. आज आमच्या शाळेत बालक दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्तानं सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांची वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. शाळेतील मुलांनी पारंपरिक वेशभूषा धारण करून या स्पर्धेत भाग घेतला. विविध थोर पुरुषांची वेशभूषा धारण करून अनेक मुलांनी त्यांची प्रसिद्ध वचनं सादर केली. या स्पर्धेमध्ये मी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केली. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे डॉक्टर रमेश कोठावळे यांनी अध्यक्षीय भाषण, सर्व विद्यार्थ्यांना बालक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना खाऊ दिला. तर वैष्णवीने सांगितलं की आजचा 14 तारखेचा दिवस माझा कसा साजरा झाला. आज का मेरा 14 तारीख का दिन जो है वो कैसे मनाया. वो वैष्णवी क्या करती है, रोज़ शाम को एक डायरी में लिखती है कि दिन भर में मैंने क्या क्या किया, किसके साथ में क्या क्या कार्यक्रम किए, किसके साथ में अच्छे कार्य किए, किसको मदद की. ये सब वैष्णवी क्या करती है, सोने के पहले रात को एक डायरी में लिखती है. उसी को बोलते हैं रोजनिशी. त्यालाच म्हणतात रोजनिशी, दैनंदिनी. समजलं. तर इथे काय म्हटलं आहे, वैष्णवीने 14 नोव्हेंबर हा दिवस कसा साजरा केला आहे, कशा प्रकारे साजरा केला आहे. वैष्णवीला 14 नोव्हेंबरच्या दिवशी काय काय करायचं होतं. दिवसभराच्या सर्व घडामोडीची नोंद करणारी वही म्हणजे आपल्याला दैनंदिनी म्हणून इथे सांगितलेलं आहे. ते कशा प्रकारे लिहायचं हे वैष्णवीने तुम्हाला इथे समजावून सांगितलं आहे. 14 नोव्हेंबरला बालक दिन कसा साजरा झाला त्याची नोंद तिने या डायरीमध्ये लिहून ठेवलेली आहे.
14 नोव्हेंबरच्या दिवशी वैष्णवी शाळेत गेली आणि शाळेमध्ये कोणत्या कोणत्या स्पर्धा झाल्या त्या तिने सांगितल्या. सांस्कृतिक कार्यक्रम वैष्णवीच्या शाळेत झाले. कशाच्या निमित्ताने झाले? बालक दिनाच्या निमित्ताने वैष्णवीच्या शाळेमध्ये वेशभूषा स्पर्धा झाली, म्हणजे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन झाली. शाळेत मुलांनी पारंपरिक म्हणजे जुन्या पद्धतीचे, जसे सावित्रीबाई फुले, लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद अशा प्रकारच्या विविध थोर पुरुषांची वेशभूषा करून अनेक मुलांनी त्यांची वचनं सादर केली, म्हणजे त्यांची जे बोलले होते त्यांचे शब्द, त्यांचे वाक्य पुस्तकात पाहून त्यांनी बोललेले वाक्य तसेच्या तसे बोलून सुविचार सादर केले. स्वामी विवेकानंदांचे सुविचार, टिळकांचे सुविचार, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे सुविचार त्या मुलांनी तशा प्रकारचे वेशभूषा धारण करून, तशा प्रकारचे कपडे धारण करून तिथे सादर केले. कोणत्या दिवशी? बालक दिनाच्या दिवशी. त्यामध्ये वैष्णवीनी स्वतः कशाची भूमिका निभावली होती? त्यामध्ये स्पर्धेमध्ये वैष्णवीनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेची वेशभूषा तिने केली होती आणि तसेच बोलवचन बोलून तिने कार्यक्रमात भाग घेतला होता. हे वैष्णवीनी संध्याकाळी आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवलं. त्यानंतर अध्यक्ष भाषण कोणी केलं? अध्यक्ष म्हणून तिथे कोण आले होते? डॉक्टर रमेश कोठावळे हे तिथे अध्यक्ष म्हणून आले होते. त्यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या, बालक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. डॉक्टर कोठावळे यह अध्यक्ष बन के वहाँ पे आए थे. उन्होंने बालक दिन की बच्चों को शुभकामनाएं दी, शुभेच्छा दी और सभी को आखिरी में खाऊ मिला और फिर कार्यक्रम ख़त्म हुआ. ये सब वैष्णवी ने लिख के रखा है अपनी डायरी में. अब दूसरा देखो, 15 नोव्हेंबर को क्या किया वैष्णवीने? सगळ्याच विद्यार्थ्यांना सुगीचे दिवस प्रत्यक्ष बघायचे असल्यामुळे श्री पाटील सर आम्हाला गाव शिवारात घेऊन गेले. मोत्यासारखी ज्वारी असलेली कंस, तुरीच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा आणि कपाशीच्या बोंडातून डोकावणारा पांढरा शुभ्र कापूस बघून मुलं आनंदी झाली. पेरू, सीताफळ, आवळा, चिंच, बोरं ही सर्व फळं झाडांनी लदबदलेली होती. फळं खाण्याची तीव्र इच्छेने मुलं बोरीच्या झाडाला दगड मारू लागली. दगडाच्या माराने भरपूर बोरं खाली पडली. सगळ्यांनी पटापट बोरं गोळा करून यथेच्छ ताव मारला. आंबट, गोड, तुरट अशी विविध चवीचा आस्वाद घेतला. आम्ही शिवारातून घरी आलो तरी माझ्या जिभेवर त्या बोरांची चव रेंगाळत होती. वैष्णवी लिहित आहे, दुसऱ्या दिवशी 14 तारखेला तिने बालक दिन साजरा केला. 15 तारखेला ती म्हणते की आम्हाला सुगीच्या दिवसाचं महत्त्व पटवून देण्यासाठी पाटील सरांनी गाव शिवारात घेऊन गेले होते. गाव शिवारात म्हणजे शेजारच्या गावाच्या बाजूला एखाद्या शेतात ते मुलांना घेऊन गेले होते. तिथे शेतीमध्ये मोत्यासारखी कंस लागलेली होती. कंस लागलेली होती म्हणजे ज्वारी भरलेली असे कंस तिथे खूप छान भरलेली होती. तुरीच्या शेंगा पण झाडाला लागलेल्या होत्या. भुईमुगाच्या शेंगा आणि कपाशीतून भुईमुगाच्या शेंगा पण तयार झाल्या होत्या जमिनीमध्ये. अशा प्रकारे शेतीमध्ये पाटील सर मुलांना घेऊन गेले होते. तिथे कपाशीच्या बोंडातून मतलब जो कपास रहता है उसकी जो बोंड म्हणजे वो जो फूल आते हैं सफ़ेद सफ़ेद, वे बघून वो देखकर बच्चों को बहुत अच्छा लगा. बच्चों को वो देखकर बहुत अच्छा लगा. वहाँ पे मूंगफली के झाड़ देखकर बच्चों को अच्छा लगा. ज्वारी मतलब जवारी के कनस वहाँ पे लगे हुए थे, वो भी बहुत अच्छे लगे. वहाँ पे कितने कौन कौन से पेड़ थे ये भी यहाँ पे दिया है. पेरू, सीताफळ, आवळा, चिंच, बोरं ही सर्व फळं लदबदलेली होती. मतलब झाड़ों को इतने सारे फल लगे हुए थे. लदबदलेली मतलब फळांनी भरलेले, फलों से लदे हुए जो पेड़ थे वहाँ पे, वो कौन कौन से पेड़ थे? पेरू, सीताफल, आंवला, चिंच और बोरं, ये सब जो पेड़ थे वो फल से भरे हुए थे, फळांनी लदबदलेले होते. फळं खाण्याची तीव्र इच्छा मुलांना झाली. वो इतने फल से लदे हुए पेड़ देखकर बच्चों को फल खाने की बहुत इच्छा हुई. और फल खाने की इच्छा होने के बाद में बच्चों ने क्या किया? वहाँ पे जो बेर का पेड़ था उस बेर के पेड़ को उन्होंने पत्थर मारे. बहुत पत्थर मारने के बाद में बेर कैसे हुए? नीचे गिर गए. बेर नीचे गिरे और सब बच्चों ने पटापट बेर उठाए. बोरं पटपट उचलली आणि यथेच्छ मतलब पोटभर त्यांनी बोरं खाल्ली. बच्चों ने क्या किया? पेट भर बेर खाए.
बेर की टेस्ट कैसी थी? आंबट, गोड, तुरट, खारट. खारट राहू शकते का? नाही. आंबट, गोड, तुरट अशा प्रकारची बोरं मुलांनी खाल्ली. इस प्रकार के बेर जो है वो बच्चों ने खाए. बेर की चव कैसी रहती है? टेस्ट कैसी रहती है? आंबट, तुरट, गोड. सगळ्या प्रकारची बोरं मुलांनी खाल्ली. जेव्हा वैष्णवी शिवारातून घरी आली तेव्हा तिच्या जिभेवर बोरांची चव अजूनही रेंगाळत होती. जो अपन खाते हैं, जो अपने को अच्छा लगता है, उसकी टेस्ट दिन भर अपने मुंह में रहती है ना. तो उसी प्रकार वैष्णवी ने लिख के रखा कि जो मैंने बेर खाई थी वो बेर की टेस्ट अभी भी मेरे मुंह के ऊपर घूम रही है. तो इस प्रकार वैष्णवी ने 15 तारीख का भी रोजनिशी अपने को शाम को कहाँ अपने डायरी में लिखी. और उसके बाद में अब तीसरी रोजनिशी क्या लिखी है ये भी देख लेते हैं. 16 नोव्हेंबर है ना. 16 नोव्हेंबरला काय केलं वैष्णवीनी आपण उद्या बघूया.